नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट हॉटेलसारखी भरली शिमला मिरची. तर त्याच्यासाठी इथं शिमला मिरची मी स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. त्याला बाजूला ठेवून घेऊया. आता इथं खिसलेलं खोबरं आणि लसूण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता शिमला मिरचीच्या आतमध्ये भरण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया. तर त्याच्यासाठी एक छोटा बारीक चिरलेला कांदा, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि जिरा पावडर, गरम मसाला, तांबडं तिखट आणि इथं लसूण आणि खोबऱ्याचं हे वाटण आहे आणि तांबडं तिखट टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. लसूण खोबऱ्याच्या वाटणाच्या ऐवजी तुम्ही आले लसणाची पेस्ट पण घालू शकता, पण खोबऱ्यामुळं खूप छान बाइंडिंग येतं. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि ह्या शिमला मिरच्यांमध्ये हा सगळा मसाला आपण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. शिमला मिरची निवडताना काळजी घ्यायची की कोवळ्या पातळ सालीच्या ज्या शिमला मिरची असतात त्या याच्यासाठी वापरायच्यात. त्याच्यामुळे शिमला मिरची खूप छान अशी बनवून तयार होते आणि ती शिजते पण पटकन आणि चवीला पण खूप छान लागते. तर अशा प्रकारे सगळ्या शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेतला आहे. आता गॅसवरती कढई ठेवायची. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेऊया. थोडंसं जिरं तडतडायला लागलं की एक बारीक कांदा चिरलेला आपण छान असा 2-3 मिनटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. कांदा पण छान असा परतला गेला आहे. आता त्याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा इथं मी कांदा लसूण मसाला म्हणजे चटणीचा वापर करते. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त कोणतं तिखट खाता ते पण टाकू शकता. आता आपण बाकीचे सगळे मसाले मिरचीमध्ये भरलेले आहेत, त्याच्यामुळे याच्यात अजून कोणता मसाला किंवा काही टाकायची गरज नाही. आता मिरची टाकून 1-2 मिनटं व्यवस्थित असं आपण त्याच्यामध्ये त्याला परतून घेऊयात. आता 2 मिनटानंतर आपण ह्याला पाण्याचा असा शितुडा द्यायचा आहे. शिंतोडा देऊया आणि त्याच्यावर झाकून ठेवून एक 4 ते 5 मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला ह्याला वाफवून घेतलं आहे. मधून ह्याला मी उघडून बघितलं होतं. आता 5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता छान अशी आपली शिमला मिरची वाफली गेली आहे आणि मी एकदम कोवळ्या मिरच्या वापरल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही. आता ह्याला परत आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मगाशी मिरचीमध्ये भरून जो थोडासा मसाला राहिलेला तो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. अजून थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि अजून 2 ते 3 मिनटं आपण छान असं त्याला वाफवून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये छान अशी शिमला मिरची बनवून तयार होते आणि ती शिजते पण पटकन. एकदा चेक करून घ्यायची की मिरची शिजली का नाही ते. वाफेवरती एकदम छान अशी मिरची शिजते आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. डब्यासाठी किंवा रोज भाजीमध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा शिमला मिरची बनवून बघा. इतकी छान बनवून तयार होते आणि चवीला तर इतकी छान लागते की जी लोकं खात नाहीत ना ते पण मागून खातील. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.